थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला गॅस पेटून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम छोटी करायची. त्याच्यात थोडंसं तेल वगैरे टाकायचं. तेल थोडंसं गरम झाले की आपण जे हातावर असं थालीपीठ बनवलेलं आहे, याच्यात बेसनचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, लसणाची पेस्ट, जिऱ्याची पेस्ट आणि कोथिंबीर आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत. आणि हे थोडंसं तेल गरम झालं की आपण हळूच असं मधात सोडायचं. मधात सोडायचं. असं एक छान त्याच्यावर असं प्लेट झाकायचं. दोन मिनिटाला पाहायचं. म्हणजे हे झालं की आपल्याला कसं कळतं, हे थालीपीठ आहे ना, ते मधात आपण छिद्र पाडलं होतं ना, आणि 2-3 असे छिद्र पाडले तरी चालतात. आणि त्याला चेक करायचं. मधातला भाग लाल होतो असा. आणि हे अशा चिमट्याच्या सहाय्यानं हे करायचं. थोडंसं गरम होऊ द्यायचं. पहा, आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता आपण दुसरं थालीपीठ टाकणार आहोत. हे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. हे आपण आंब्याच्या लोणच्यासोबत, दह्यासोबत सर्व करू शकता.